तर मंडळी, अनेक गावकऱ्यांशी आपण गप्पा मारल्यात. खरं तर इथेही आता बरेच गावकरी मंडळी आलेत. कोणत्या गावावरून आलेत आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूयात, चर्चा करूयात. बरेचसे गावकरी मंडळी आलेत. कुठून आलेत आता आपण त्यांच्याशी बोलूयात. तमाशा बुक केलाय काय? कोण बोलतंय? आम्ही पुरंदर तालुक्यातील बिवरी गावातनं आलेलो आहोत हा. आणि या ठिकाणी आत्ता हम्म. आम्ही आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ हा तमाशा आम्ही हा. आमची यात्रा 14 एप्रिल आणि 15 एप्रिलला आहे. कोणत्या देवाची यात्रा आहे? आमची भैरवनाथाची यात्रा आहे. बरं, दरवर्षी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी येता का तमाशा बुकिंग करायला? आमचं दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी सकाळी 9 वाजता आमच्या गावामध्ये हम्म. यात्रेची मीटिंग होते आणि त्यानंतर दरवर्षी आम्ही इथं तमाशा बुक करण्यासाठी येतो. बरं, तमाशा संस्कृतीबद्दल काय सांगाल? तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे हम्म. आणि यात्रा म्हणलं की तमाशा हा आपल्या आलाच. पूर्वपासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. हम्म. तर कलाकारांचं योग्य प्रमाणे सन्मान या ठिकाणी करावा हम्म. आणि त्या पद्धतीने आता जरी लोककला म्हणजे ऑर्केस्ट्राच्या दिशेने गेली तरी यात्रेमध्ये तमाशा असावा अशी संकल्पना पूर्वीपासून आहे हा. आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलो. बरं, काय काय ठरलंय आता? आता या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणजे तमाशाची सुपारी दिलेली आहे हम्म. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांचा संध्याकाळी आमच्या इथं बैलगाडा शर्यत सकाळी असते बरोबर आहे. त्यामुळे हजेरीचा कार्यक्रम काही नाहीये हम्म. परंतु संध्याकाळी आमच्या इथं तमाशा आहे. नाही, तमाशामध्ये काय काय कार्यक्रम, वगनाट्य आहे का? तमाशा पण त्यांचे लोककलेप्रमाणे हा गणगवळण रंगबाजी आणि त्यानंतर वगनाट्य असं त्या पद्धतीने तमाशाची. नक्कीच आता हे पुरंदरमधून आलेले सर्व गावकरी मंडळी आहेत. मगाशी ते दादा होते, कुठे गेले ते? इकडे आहेत का? बरं, नमस्कार. नमस्कार. कोणत्या गावावरून? पुरंदरवरूनच? मुक्काम पोस्ट बिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हा. या ठिकाणाहून आम्ही आजचा हा गुढीपाडव्याच्या निमित्तानं गेले 40-45 वर्षापासून आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला आमची मीटिंग होत असताना हा. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचं गावचं ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरीची यात्रा गेले 14 आणि 15 एप्रिलला या ठिकाणी आहे आणि होत असताना दरवर्षी पाडव्याला आमचं पाडवा वाचन 9 वाजता होतं. 9 वाजता झाल्यानंतर कमीत कमी 10:30 वाजता भैरवनाथ मंदिराच्या मध्ये आमची मीटिंग या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं होती आणि त्याचं नियोजन होत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण गाव या ठिकाणी आमचं हे असतं आणि त्याच्यामध्ये आमचे छबिन्याचे कार्यक्रम असतील, बैलगाड्या शर्यतीचे कार्यक्रम असतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये किंवा पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीनं जो आपण तमाशाचा बाज आहे तो कार्यक्रम या ठिकाणी ठरवण्यासाठी आम्ही दरवर्षी नारायणगावला या ठिकाणी येत असतो आणि त्या पद्धतीनं आल्यानंतर या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुधाकरराव पोटे या ठिकाणी महाराष्ट्रातले एक अत्यंत नामांकित कलाकार आहेत. ते या ठिकाणी त्यांच्या बरोबर गेले 10-15 वर्ष त्यांच्या तमाशात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनीच आम्हाला हे आनंद महाजन आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर यांचे महेंद्र शेठचे वडील संजय महाजन यांचे सुद्धा जवळजवळ हे तमाशा आम्ही 2-3 वेळा बिवरीला नेलेला आहे. त्यांची आमची चांगली मैत्री होती. संजय महाजन यांचे वडील म्हणजे जळगावचे गेले 10 ते 15 वर्ष नगरसेवक होते आणि तमाशा संस्कृतीबद्दल काय सांगाल? तमाशा संस्कृती पूर्वीचा तमाशा म्हणजे तुमच्या काळातला आत्ताचा बदल झालाय? ऐका, आता पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंगबाजी, तुमची बतावणी आणि त्याच्यानंतर वगाला 1 नंबरचं महत्त्व होतं. कारण वग हे पूर्वी चांगल्या पद्धतीनं होते किंवा त्या संस्कृतीला सगळे धरून किंवा त्याचा बाज हा वेगळ्या पद्धतीचा होता आणि गेल्या 10 ते 15 वर्षापासून झालं तर आज सगळा बाज या ठिकाणी या ऑर्केस्ट्राचे किंवा इतर कार्यक्रमामुळे पूर्ण बदललेला आहे आणि त्याचं सगळं रूपांतर या ठिकाणी लावणी किंवा या सगळ्या नाच गाणे किंवा या कलाकारांच्या वेगळ्या याच्यामध्ये झाले लावणीमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळं बतावणी असेल किंवा याचा हा कार्यक्रम झाल्यानंतर वाघाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोडासा वेगळा बदल होतो. पण जो बदल आहे तो या 15 वर्षापासून झालेला आहे आणि तो मान्यच केला पाहिजे. नक्कीच. बदल कशामुळे झालाय? बदल आता हे संपूर्ण वातावरण असेल किंवा आता हे मोबाईल असेल किंवा वेगळ्या सगळ्या या जे आपण हे म्हणतो नाही नुसतं ऑर्केस्ट्रा नाही आहे, जे चॅनल आहे, TV चॅनल आहेत किंवा या सगळ्या चॅनलमुळं किंवा या सगळ्या याच्यामुळं याच्यामुळं हा बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळं सगळं जे पूर्वी TV असेल किंवा असं लोकांची बसायची ते संपूर्ण बदल होऊन आता सगळं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. संपूर्ण जे चाललंय ते मोबाईलमध्येच कळते. त्यामुळे ऑटोमॅटिक हा कार्यक्रमाचा हा बदल होत चाललेला आहे. खरं तर बदल जो झाला तर जशी कलाकारांकडं मागणी केली जाते तशीच त्यांची पुरवणी असते. त्यामुळे तमाशा संस्कृती, खरं तर तमाशा या शब्दाचा अर्थ तमगुणांचा नाश आणि तेच काम तमाशा कलाकार, तमाशा फडमालक असेल ते करत असतात. बरं, अजून कोण बोलतंय? बाबा बोला. बाबा, नाव सांगा तुमचं. सोमनाथ गिसरे.
हा सोमनाथ गिसरे बिवरी, आम्ही सर्व बिवरीचेच ग्रामस्थ आहे हा हा आणि तमाशा ठरवण्यासाठी आलो. दरवर्षी येतो. हा. ह्या वर्षी आनंद जे आहे तमाशा आहे हा. त्याचं नाव बऱ्यापैकी आमच्या एरियामध्ये चांगलं काम आहे त्यांचं. त्यामुळे त्यांचा तमाशा गेल्या वर्षी आम्हाला मिळाला नाही. त्यांची सुपारी गेल्यामुळं ह्या वर्षी आम्ही त्यांच्याशी जागेवरूनच कॉन्टॅक्ट करून आलो होतो. बरं हा हा. त्याच्यामुळे त्यांचा आज तारीख मिळाली आम्हाला. तर तमाशा संस्कृतीबद्दल काही सांगाल मग? नाही, तमाशा संस्कृती हा पारंपरिक विषय आहे. आजचा नाहीये, एका दिवसात तयार झालेला विषय नाही. पेशवे काळापासून पूर्वी काळापासून ते चालत आलेला विषय आणि त्याला कुणी नाकारू शकत नाही. यात्रा हे तमाशाचं मूळ आहे. बरोबर. त्यामुळं- तमाशा नसेल तर यात्रेला यात्रा आहे असं नाही. आता ऑर्केस्ट्रा ठेवला तर काही लोक काय म्हणतात ह्यांची यात्रा शॉर्टकट दिसते, थोडक्यात दिसते. त्यामुळे तमाशा हे मूळ आहे. पण तमाशा जे कलाकार आहेत त्यांनी सुद्धा ते जपणं गरजेचं आहे. बरेचसे कलाकार त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहतात, कला म्हणून कमी पाहिलं जाते. तर तमाशगिरांनी सुद्धा त्याच्याकडे कला म्हणून पाहिलं पाहिजे. लोक शेवटी 2 रुपयाशिवाय काही गोष्टी चालत नाहीत, पण लोक 2 रुपये द्यायला तयार आहेत. पण कसं आहे, तमाशा कलाकारांकडे जी गावकरी मंडळी असतात, ज्या पद्धतीने ते मागणी करतात तसं त्यांना ती पुरवणी करावी लागते. नाही, तो भाग आहेच, पण शेवटी तमाशाचं मूळ हे कलाकारांच्यावर अवलंबून. ते कलाकारांनी जपावं लागेल. मागणी करणारा करत असतो. आता आज आमच्या गावात सुद्धा सगळ्या लोकांची मागणी होती की ऑर्केस्ट्रा होऊ द्या, पण शेवटी काही जी जाणती मंडळी आहेत, त्यांनी काय सांगितलं की तमाशा पाहिजे, यात्रेला तमाशा पाहिजे. कारण का ते जी जुनी 60 वर्षाची पुढची लोक आहेत त्यांना वाटतं तमाशा असावा, ते कुठं बाहेर जाऊन कार्यक्रम पाहत नाहीत. त्याच्यामुळे तमाशा असावा. ते तमाशाचं मूळ कलाकारांनीही जपणं गरजेचं आहे. फड मालक आहेत का? हा हा, फड मालक आहेत का? पाठीमागे आहेत का? हा हा, बरं बरं, घेतो. हा, काय सांगाल तमाशाच्या बाबतीत? यात्रा म्हणले की तमाशा खऱ्या अर्थाने तरुण आणि वयोवृद्ध ह्यांच्यामध्ये आताच्या काळात नेहमी संघर्ष होत असतो. की तरुणांच्या मते ऑर्केस्ट्रा जे काही नवीन पद्धतीने आता आलेले आहे त्या पद्धतीने, किंवा आणि वृद्ध माणसाची किंवा यात्रा म्हणले की तमाशा हे पारंपरिक आलेले आहे. जुने यात्रेला तमाशा नसेल तर शोभा नाही. शोभा नाही. आणि त्यामुळे कसं आहे की हा कलाकार जगला पाहिजे. आणि कसं आहे की गावोगावी तमाशा हा नेला पाहिजे. सर्व जे काही कलाकार आहेत त्यांना रोजीरोटी मिळली पाहिजे, हा एक गावकऱ्यांचा उद्देश असतो. आणि खऱ्या अर्थाने तमाशा एक हे म्हणलं तर खेडेगावी पूर्वीच्या काळी लोकनाट्य हे ते फार म्हणजे शेवटपर्यंत तमाशा पाहिजे. पण आजच्या काळात काय फक्त रंगबाजी हे म्हणजे हे पाहिले जाते. त्यामुळंच की तमाशाला थोडीशी कलाटणी मिळते. मग त्यामुळं कसं आहे की नवीन पद्धतीने तमाशा ज्या क्षेत्र आहे त्यात थोडा बदल केला पाहिजे. आधुनिक पद्धतीने जे पूर्वीचा काळ आहे तो राहिला नाही, तर आधुनिक पद्धतीने आपण कसं मार्केटमध्ये टिकू ह्या पद्धतीने सुद्धा त्यांनी बदल केला पाहिजे. बरोबर. फड मालक आलेत का? आलेत ना, नमस्कार. बरं, काय आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस तसा पहिला दरवर्षाप्रमाणे नव्हता. यावर्षी जरा रसिकांची पाठ फिरलेली दिसते तमाशा मंडळांकडे, परंतु सोजो व्यवस्थित आहे. प्रत्येकाला कार्यक्रम प्रत्येकाचे किती गेलेले booking झाल्या काय? आता तरी प्रत्येकाच्या 5-5, 7-7 पावत्या प्रत्येकाच्या आजच्या दिवसात झालेल्या आहे. परंतु पूर्वी काय होतं की पाडव्यापासून रावट्या लागायच्या, परंतु आता मध्यंतरी 1-2-4 वर्षापासून महाशिवरात्रीपासून रावट्या लागणं सुरू होते. आणि तेव्हापासूनच गावकरी येतात, तसं सुपाऱ्या वगैरे बुक करतात आमच्या. जशी रसिकांची मागणी असते तशी कलाकारांची पुरवणी असते, बरोबर का? मागणी तसा पुरवठा द्यावाच लागतो. कसं असतं, 4 लोक म्हणतात की वग लावा आणि 100 मुलं म्हणतात की गाण्यात चालू ठेवा. तमाशाला पारंपरिक साज आहेच. मगाशी आपल्याला हे बाबा बरोबर. म्हटले की कलाकारांनीच ती परंपरा जोपासली पाहिजे. काय सांगाल? कलाकार कला जोपासायचा फार प्रयत्न करतात, आतूनात प्रयत्न करतात. परंतु जर खालून लोक म्हणतील की गाण्यात लावा, आम्हाला कॉमेडी नको, आम्हाला वगनाट्य नको, फक्त गाणे लावा, मुली नाचवा, बस, याच्यावर जास्त कल हा तरुणांचा असतो. आणि जे वयस्कर लोक असतात ते म्हणतात वगनाट्य लावा, कॉमेडी दाखवा, काय कला आहे ती दाखवा, परंतु त्यांचं ऐकून कोणी घेत नाही गावात. बरं, तमाशा ह्या शब्दाचा अर्थ सांगा आता.
म्हणजे तमातून प्रकाशाकडे नेणारा म्हणजे तमाशा, तमगुणांचा नाश करणार. तमगुणांचा नाश करणारा आणि तमातून म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तमाशा. पण जे चांगलं असतं ते रसिकांनी घ्यावं आणि जे वाईट असतं ते तिथे समाज सोडून द्यावं. प्रबोधनाचं काम तमाशा करत असतो. हो, हो. पूर्वी मनोरंजनाची साधनं नसायची आणि तेव्हा गावागावात जाऊन तुम्ही हा तमाशा सादर करून तमाशा ही गावाकडची कला, गावाकडचे मनोरंजन म्हणून ओळखलं हा. जातं. ते तसं प्रत्येकानं जोपासलंच पाहिजे, ही माझी रसिकांना विनंती राहील. आणि जे आता यांच्या तमाशा मंडळांकडे रसिक पाठ फिरवत आहे किंवा गावकरी पाठ फिरवत आहे, ऑर्केस्ट्रा ठेवतात. ऑर्केस्ट्रा काय हो, ऑर्केस्ट्रा आल्यानंतर त्या ठिकाणी लाईट गावकऱ्याला द्यायची, स्टेज गावकऱ्याला द्यायचं, साऊंड गावकऱ्याला द्यायचं. ते फक्त एक गाडी घेऊन येतील आणि त्या ठिकाणी काय असेल तर त्यांचे रेकॉर्डिंग डान्स सादर करतील. परंतु तमाशा येताना संपूर्ण साहित्य तमाशाचं असतात, 4-5 गाड्या असतात, 100 एक लोक असतात, ताफा असतो मोठा, त्यांचा लागणारा खर्च मोठा असतो. परंतु तमाशाला देताना विदागी देताना गावकरी कमी म्हणतात, हा तमाशाला एवढे पैसे कशाला, आणि मोठे ऑर्केस्ट्रा ठेवायचे, कोणतरी पाटील आणायच्या कुठून तरी आणि त्यांना लाखोने पैसे द्यायचे, 3-3, 4-4 लाख रुपये लोक देत असतात. याचं कारण काय? बरोबर. तमाशाला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तमाशाही त्या लेवलला येईल ना. नक्कीच. जशी गावकऱ्यांची रसिकांची जशी मागणी असते त्या पद्धतीनेच आपल्याला पुरवणी करावी लागते. आता महाराष्ट्रभर तुम्ही भटकंती करत असाल, महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राशिवाय मी 5 राज्यामध्ये काम करतो. कारण की आनंद लोकनाट्य मंडळ हे एकमेव असं आहे की सगळ्यात मोठा रूट करणार आहे. आम्ही गुजरातमध्ये कार्यक्रम करतो, तेलंगणात कार्यक्रम करतो, कर्नाटकमध्ये कार्यक्रम करतो, मध्य प्रदेशमध्ये कार्यक्रम करतो, महाराष्ट्रात कार्यक्रम करतो. अशा 5 राज्यांमध्ये कार्यक्रम करणारा एकमेव तमाशा म्हणजे आपला आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ. आणि आता सध्या चालू असलेल्या तमाशांपैकी 100 वर्ष पूर्ण करणारा एकमेव 7 महिन्याचा तमाशा म्हणजे आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ. बरं, आता तुम्ही कोरोना काळ वगळता कधीही खंड न पडलेला अखंडितरित्या चालू असलेला तमाशा म्हणजे एवढाच. आता हे सर्व आता 30-35 राऊट आहेत, साधारण टोटल सगळ्या राऊट यांची मिळून किती उलाढाल झाली असेल, काय अंदाजे सांगता येईल? अजून आज नारायणगावात तरी जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाची उलाढाल आजच्या तारखेत झालेली आहे. आणि एकंदरीत जर पाहता तर संपूर्ण सगळ्यांची धरून तर शेवटी समजा या ठिकाणून जायच्या वेळेस जवळपास 50-60 कोटी रुपयाची उलाढाल होत असते. हो ना. हो. नारायणगावला तमाशाची पंढरी म्हणतात, काय सांगाल? तमाशाची पंढरी म्हणजे विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरी नारायणगाव विठाबाईंचे वडील, त्यांचे काका म्हणजे भाऊ बापू मांगाची पार्टी, याच्यामुळे नारायणगाव ओळखलं जायचं, कलावंताचं गाव म्हणून नारायणगाव ओळखला जायचं. आणि त्यानंतर या ठिकाणी जेवढी तमाशा मंडळ येतात, रावट्या लावतात, बुकिंगसाठी येणाऱ्या मंडळांनी या ठिकाणी कला पंढरी ही नाव नारायणगावला दिलेलं आहे. नक्कीच. हो. बरं, तुम्ही आता किती वर्षापासून तुम्ही तरुण आहात? आता मी माझ्या वडिलांना अटॅक आला 2006 साली, तेव्हापासून तर आता 20 वर्ष झाली तमाशा मंडळ मी माझ्या हातात आले. तुमच्या हातात? हो. माझ्या आधी माझे वडील, त्याच्या आधी माझे आजोबा. आता मला सांगा, आता या गावातून त्या गावात जायचं, एवढा मोठा प्रवास करायचा, आज इथं कार्यक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्या गावात जायचं असतं, हा प्रवास कसा करता बरं? एवढा मोठा खडतर प्रवास असतो, झोपा नसतात तुम्हाला, आता जायचं. आम्हाला सवय झाली, ती नवीन माणसाला सवय नव्हती, पण आम्हाला ती सवय गेली, आधीपासून तेच करत पाहत आलो. आता 3ऱ्या पिढीतला तमाशा म्हणजे लहानपणापासून आजोबांचा स्ट्रगल पाहत आलो, वडिलांचं स्ट्रगल पाहत आलो, त्यानंतर हॅबिट होऊन गेली ती आम्हाला ती. बरं, वर्षभर आता तुम्ही म्हणजे महाराष्ट्रभर भटकंती, महाराष्ट्राच्या बाहेर चालू असते. 5 महिने तिकीटचे होतात, 5 महिने 12 वाजेपर्यंत कार्यक्रम होतात. त्यानंतर 2 महिन्याकरता नारायणगाव साईड या भागात यात्रा जत्रा चालू होतात आणि ओपन तमाशा चालू होतात. नक्कीच. खरं तर आज गुढीपाडवा आणि प्रचंड आपण पाठीमागच्या साईडला जर पाहत असेल तर भरपूर अशा गाड्या घोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं तर तमाशा बुकिंग करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस हा महत्त्वाचा दिवस असतो, बरोबर ना? आजच्या दिवशी सर्वात मोठी उलाढाल होती. त्यांच्या मीटिंग होतात आणि मीटिंग झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी ठरवायला येतात. ओके, तर चला थांबूयात. आजचा या ठिकाणी असणारा हा प्रवास नारायणगाव तमाशा पंढरीमधला खरं तर फार चांगला दिवस गेलाय आजचा. कारण नाथ साहेबांचं चांग भले बावधनच्या जवळच आहे का? बिवरी पुरंदर संभाजी महाराजांचं जन्मस्थान उगमस्थान असणारे आमचे पुरंदर तालुक्यातील बिवरी गाव. आणि तिथं वीर आमच्या शेजारीचे नाथ मस्कोबांचं यात्रा होती. हो, आताच वीरची यात्रा, मोठीची यात्रा झाली. पोशाखावरून ते समजतं तसं, कारण त्या परिसरामध्ये तशी आता वीरची यात्रेला वगैरे मी आलेले बऱ्याच वेळा, बागाडी यात्रेला. हा त्यांना बोलायचंय. बरं, थोडं हा बोला. आज या ठिकाणी आम्ही नारायणगावला आलो. आमच्या भैरवनाथाची यात्रा 14 आणि 15 एप्रिलला असते. त्या यात्रेच्या निमित्तानं गुढीपाडव्या दिवशी आमची मिटिंग होती आणि मिटिंगला ठरल्यानंतर गावातले गाव पुढारी
गावातले प्रमुख त्या ठिकाणी नारायणगावला दरवर्षी येत आहेत. या फडातले बहुतेक तमाशे आमच्या गावामध्ये येऊन गेलेत. आणि आज सध्या पाहिलं तर तरुणांची मानसिकता अशी झालेली आहे की ऑर्केस्ट्रा पाहिजे. बरोबर. हां. आणि ज्यांचं 40, 45, 50च्या पुढे वय गेले त्यांचं म्हणणं आहे की तमाशा झाला पाहिजे. यात्रा म्हणलं की वयस्कर तमाशा, मंडळी. हा यात्रा कारण म्हणलं त्यांना की त्याच्यामध्ये तमाशा आहे जास्त का? रस. यात्रा आणि तमाशाचं समीकरण आहे. ऑर्केस्ट्रा आपण लग्नात ठेवतोय, काही कार्यक्रम शिवजयंतीला ठेवतोय, कोणत्या काही कार्यक्रम असले ठेवता येतात, तमाशा ठेवता येतो का लग्नात? त्यामुळे लोकांची जी मानसिकता झालेली आहे की तमाशा हा यात्रेला असला तरच यात्रेचं पूर्णपणे ती यात्रा पूर्ण झाल्यागत वाटतं. आणि जी आपली लोककला आहे ती जपण्याचं काम त्या निमित्ताने होतं. आपल्यातलेच कलाकार आहे ना, ते आपली कला दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सादर करतात आणि त्या कला आपण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. बरोबर आहे. ऑर्केस्ट्रियन आता सध्या काय झालं, मोबाईलमुळे आपल्याला रील्स, त्याच्यामुळं ते ऑर्केस्ट्राचा पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा कल आहे. पण लोककला आपल्यातलीच माणसं कला सादर करतायत. पूर्वी बघा नाटकं व्हायची, आपल्यातले कलाकार करायचे. त्याचप्रमाणे जर तमाशाकडे जर पाहिलं तर तो तमाशा त्या पद्धतीनेच पहा आणि ती कला जी सादर करतात त्या कलेला दाद द्या. बरोबर आहे. या निमित्ताने आम्ही एवढंच सांगतो की लोकांनी यात्रेमध्ये तमाशाच ठेवला पाहिजे, तरच त्या यात्रेचं महत्त्व पूर्ण होईल. बरोबर. तुम्हाला काय बोलायचं आहे असं तुमच्या देहबोलीवरून वाटतं? आम्ही दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याची मीटिंग झाल्यानंतर पारंपरिक तमाशा ठरवण्यासाठी येतोय. आज आम्हाला तुम्ही बातमीच्या रूपाने कव्हर केलं. तुमचा संस्कृतीचा ठेवा चॅनल आम्ही पाहत असतो. तुम्ही संपादक आहात विनोद रायकर साहेब आणि बायासाहेब ठोंबरे, या दोघांचंही आम्ही बिवरीकर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. तुमच्या चॅनलच्या रूपानं आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ आणि आमचे बिवरीकर ग्रामस्थ हे सर्वत्र जाऊ. या ठिकाणी आमचे शिक्षक समितीचे नेते बाळासाहेब लांगे आणि त्यांचे सर्वच मित्रपरिवार त्यांच्या वतीने तुमचं नारायणगावचे तर तुमचं स्वागत करतो. अतिशय या चॅनलच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी मिळावी विनंती करतो आणि मी पुणे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे. आमच्या वतीनं तुमचं हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. आजचा प्रवास या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.